मंडळी, मी आज तुमच्यासाठी बनवणार आहे मिक्स भाजी. म्हणजे संक्रांतीच्या वेळेला ही भाजी बनवली जाते आणि थंडीच्या दिवसामध्ये ज्या काही भाज्या तुम्हाला मार्केटमध्ये भेटतात त्या भाज्यांपासून ही मिक्स भाजी बनवली जाते. टेस्टला एकदम अप्रतिम लागते मंडळी. आणि त्याचबरोबर ना ह्या भाजीमध्ये एक स्पेशल मसाला पण करून घेणार आहे, त्यामुळे ह्या भाजीची चव ना एकदम डबल होऊन जाणार आहे. तर हा मसाला कशा पद्धतीने तयार करायचा आणि त्याच्यापासून ही मिक्स भाजी कशी तयार करायची ह्याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. चला तर मंडळी, मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात आधी आपण मिक्स भाजीसाठी लागणारा जो वाटण असतो म्हणजे मसाला जो असतो ना तो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये आता थोडेसे लसणाच्या पाकळ्या टाकून घेतो. आता यामध्ये एक चक्री फूल टाकून घेतो. त्याचबरोबर काही काळी मिरी टाकून घेतो, म्हणजे 10-1 काळी मिरी आहेत. आता यामध्ये 1 इंच दालचिनी आणि त्याचबरोबर एक तमालपत्र टाकून घेतोय. हे सगळे खडे मसाले टाकून झाल्यानंतर ना 1 किंवा 1.5 मिनिटासाठी हे सगळे मसाले चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाला चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. मी इथं एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा जाडसर असा कट करून घेतलेला आहे. कांद्याबरोबर अर्धा टोमॅटो पण टाकून घेतोय आणि त्याचबरोबर थोडंसं सुकं खोबरं टाकून घेतो. यामध्ये खोबरं टाकून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला आता 4 ते 5 मिनिट चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर जो खोबरा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याला पण थोडासा कलर आला पाहिजे, तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण आधी जे मसाले टाकलेले आहेत ते पण चांगल्या प्रकारे यामध्ये भाजून जातात. मसाला, टोमॅटो, कांदा हे सगळं भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम जो आहे एकदम लो ठेवायचा, म्हणजे चांगल्या प्रकारे मसाले भाजले जातात, त्यामुळे करपणार नाही. हे बघा मंडळी, ऑलमोस्ट आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. कांदा, टोमॅटो, खोबरं आणि जे मसाले वगैरे आहेत ना ते पण चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहेत. कांदा आणि टोमॅटो जो आहे ना एकदम मऊ पडलेला आहे आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याला थोडासा तांबूस कलर यायला चालू झालेले आहे. जेवढं तुम्ही मसाले जे आहेत ना चांगल्या प्रकारे भाजून घ्याल तेवढंच आपली जी भाजी एकदम छान लागते. मसाले चांगल्या प्रकारे भाजून झालेत. आता इंडक्शन मी बंद करून घेतो आणि मसाले एकदम थंड करून घेतो आणि त्यानंतर ना या मसाल्याचा ना एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतो. आता मंडळी, मसाल्याचा पेस्ट तर मी करून घेतलेले आहे. कढईमध्ये टाकत असताना तुम्हाला दाखवेनच. तर आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतो, म्हणजे 4-5 चमचे तेल टाकून घेतोय. तेल चांगलं गरम झालं की आता त्यामध्ये हिंगाची पावडर टाकून घेतोय. जरा हिंगाची पावडर टाकून झाल्यानंतर आता त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेतोय. कढीपत्त्याची पानं चांगली तडकली की आता त्यामध्ये मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता मसाल्याची पेस्ट जी आहे एकदम बारीक करून घेतलेली आहे. आता मसाल्याची पेस्ट जी आहे तेलाबरोबर आणि हिंगाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आधी आणि त्यानंतर वरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिट मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर कढईवरचं जे झाकण आहे ना थोडंसं बाजूला करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यामुळे काय होतं, आतमधली जी वाफ असते ती बाहेर निघून जाते आणि मसाला एकदम चांगल्या प्रकारे भाजला जातो आणि घट्ट होतो. मंडळी, तुम्ही इथं बघू शकता मसाल्यामधलं जे पाणी आहे ना खूप कमी झालेलं आहे आणि मसाला आता चांगला घट्ट झालेला आहे. आता मसाल्याला ना तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे आपण भाजून घेऊया, म्हणजे परतून घेऊया. मसाल्याला चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे आणि थोडंसं तेल सुटायला चालू झालेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घेतो आणि त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेतो. आता कांदा, टोमॅटो आणि मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर मसाला जो असतो ना त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, इथं तुम्ही बघू शकता मसाला एकदम चांगला घट्ट झालेला आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो आणि जो कांदा आहे ना तो पण एकदम मऊ पडलेला आहे. आणि आता मसाल्यामध्ये ना तेल सुटायला चालू झालेलं आहे आणि बरंच तेल सुटलेलं आहे आता, म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे आता परतला गेलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाल्याने टेस्ट चांगला येतो म्हणून मी वापरतोय. तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकता. आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतोय आणि आता सगळ्यात शेवटी 1 चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतो. हे आता टाकलेले मसाले ओल्या मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्ध्या मिनिटासाठी हा मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे थोडासा.
आता यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये आहे वाल, त्यानंतरनं पावट्याच्या बिया आहेत, आहे वाटाणा, हा लांब कापलेला गाजर आहे, त्याचबरोबर हिरवा हरभरा आहे, हे आहेत ओले शेंगदाणे म्हणजे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते 2 तास। आता हे आहे भिजवलेली मटकी म्हणजे 4 ते 5 तास मटकीला भिजत ठेवली होती। आता सगळ्यात शेवटी वांगी आणि बटाटा मोठा कापून घेतलेला आहे आणि तो यामध्ये मी टाकून घेतोय। आता या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। भाज्या जेवढ्या तुम्ही चांगल्या प्रकारे मसाल्याबरोबर मिक्स कराल तेवढाच मसाला भाज्यांना चांगल्या प्रकारे लागतो आणि भाज्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर उतरतो, त्यामुळे भाजी एकदम छान लागते आणि एकदम टेस्टी बनते। भाज्या मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतो। पाणी टाकून झाल्यानंतर पाण्याबरोबर भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आणि आता स्टोव मंद आचेवरती ठेवायचा आहे। वरती झाकण लावून 15 ते 20 मिनिट भाज्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत आणि अधूनमधून 2 ते 3 वेळा झाकण काढून भाजी चेक करून घ्या। भाजी शिजले की नाही हे चेक करून घ्यायचं आणि जर एखाद्या वेळेस पाणी थोडंसं कमी वगैरे झालं असेल तर त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून परत शिजवायला ठेवायचं। भाजी जेव्हा एकदम मऊदार असं शिजून रेडी होतं त्यानंतरनं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी आणि एकदम टेस्टी असं आपलं मिक्स भाजी रेडी झालेली आहे। मसाल्यांचा फ्लेवर तर एकदम अप्रतिम येतोय मंडळी, म्हणजे टोटलच भाजी एकदम 1 नंबर झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता। तर मंडळी, जाता जाता रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर ज्या रेसिपीज आमच्या तुम्हाला आवडतात त्या रेसिपीज इतरांच्या बरोबर शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं।